हाय हॅलो नमस्कार, मी जया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते जयाज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत केकची रेसिपी। तर मी या ठिकाणी रोको बिस्किट घेतलेले होते। तुम्ही या ठिकाणी कुठलेही बिस्किट घेऊ शकता। मला ओरिओ बिस्किट घ्यायचे होते पण ते सापडले नाही। तर केकची रेसिपी बघण्याआधी जर चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि रेसिपी कंटिन्यू करा। तर इकडे मी 8 पॅकेट घेतले होते बिस्किटचे। तर ते सर्व मी काढून घेते। तुम्ही या ठिकाणी क्रीमचे बिस्किट न घेता दुसरेसुद्धा हॅपी बिस्किटसुद्धा घेऊ शकता, पण मला इथं क्रीमचं काम होतं त्यामुळे मी क्रीमचे बिस्किट घेतले। केक बनवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि यामध्ये माझ्या काय चुका झाल्या त्यासुद्धा मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तर मी ही जी क्रीम काढून घेतली होती ना, ती क्रीम मला नंतर उपयोगी पडली नव्हती, त्यामुळे मी ही क्रीम केकवर टाकू शकले नाही। तर तुम्ही बघू शकता सर्व बिस्किटांची क्रीम मी काढून घेते। तुम्ही या ठिकाणी जर दुसरे कोणते बिस्किट वापरत असाल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता। आता ही क्रीम काढल्यामुळे मला या ठिकाणी थोडीशी साखर टाकावीशी लागते, पण तुम्ही जर या ठिकाणी हॅपी बिस्किट दुसरे बिस्किट जर घेतले तरच साखर टाका, नाहीतर अशाच क्रीम सगट बिस्किट तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला साखर टाकायचं काम पडणार नाही। आता हे सर्व बिस्किट मी काढून घेतले आणि ही क्रीम बाजूला ठेवते। तर हे सर्व बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे होते, त्यामुळे मी आधी खलबत्त्याने थोडेसे बारीक कट करून घेते, जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला काढायला अडचण येणार नाही। तर सर्व बिस्किट मी थोडे बारीक करून घेतले। आता याची फाईन पावडर बनवून घेऊ। तर थोडे करून मी 2दाच्या याच्यात हे सर्व बिस्किट मिक्सरला लावून घेते। तर तुम्ही जर 5-5 वाले कोणतेही 8 ते 10 पॅकेट जर बिस्किटचे घेतले तर तुमचा पाव किलोचा केक बनवून बरोबर तयार होतो। तर मी सुद्धा इथे 8 ते 9 पॅकेट बिस्किटचे वापरले होते, त्यामुळे माझा पाव किलोचा केक बनवून बरोबर तयार झाला होता। आता या बिस्किटातली आपण क्रीम काढल्यामुळे बिस्किटात जे साखरेचं प्रमाण आहे ते थोडं कमी झालं होतं, त्यामुळे मी इथे 2 ते 3 चमचे पिठी साखर टाकून घेतली होती आणि त्यानंतर दूध टाकून घेतलं होतं। दूध थोडं कमीच टाका, कारण आपल्याला बॅटर जे आहे ते थोडं घट्टच हवं आहे, त्यामुळे थोडं करून टाका। मला इथे पूर्ण बॅटरसाठी 1 वाटी दूध लागलं होतं। त्याचबरोबर मी इकडे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडंसं दूध टाकूनसुद्धा करून घेते। हे सर्व तयार करण्याआधी तुम्ही एका पातेलं गॅसवर हीट करण्यासाठी ठेवू शकता आणि आपण ज्यामध्ये केक बनवणार आहेत ते डबासुद्धा आपल्याला आधीच तयार करून ठेवायचा आहे। ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही नंतर, कारण आपण इनो जर टाकली तर आपलं बॅटर थोडा वेळ ठेवू शकतो, पण बेकिंग पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटात केक तयार करण्याकरिता ठेवावं लागतो, त्यामुळे हे सर्व तुम्ही आधीच करून घ्या। जसं की ज्यात केक बनवणार आहे ते डस्टिंग करून ठेवणं आणि पातेलं जे आहे ते हीट करायला ठेवणं। तर मी हे सर्व आधीच करून ठेवलं होतं, त्यामुळे मी बेकिंग पावडर टाकल्या लगेच केक करायला ठेवला होता। आणि माझं जे पातेलं होतं ते थोडं छोटं होतं आणि डबा जो होता तो थोडा मोठा होता, बसायला थोडी अडचण होत होती, पण मी खाली मीठ वगैरे काही टाकलं नव्हतं, तर तुम्ही टाकू शकता। मी इथे साधी एक प्लेट ठेवली होती आणि पातेलं आधीच 5 मिनटं हीट करून घेतलं होतं, 10 मिनटं। तर तुम्ही बघू शकता आता इथे 40 मिनटं आपल्याला बेक होण्याकरिता ठेवायचं आहे। आणि आता झालेली चूक म्हणजे ती म्हणजे हीच की नेमका मी केक करायला घेतला आणि गॅस गेला आणि त्यानंतर मला केक हा शेगडीवर करायचं काम पडलं। केक जो आहे तो मी तुम्हाला प्रॉपर दाखवू शकले नाही, पण शेगडीवर का होईना आणि गॅस का जाईना, पण केक मात्र खूप छान झाला होता। पण खाली थोडासा तळाला तो जास्त करपल्यासारखा झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवू शकले नाही। जास्त काही जळाला नव्हता, पण थोडासा लागला होता, कारण शेगडीची फ्लेम आपण कमी करू शकत नाही, त्यामुळे। तर असं करून मी माझा केक पूर्ण काढून घेतला होता। केक व्यवस्थित आला होता, पण थोडंसं काळा झाला होता। तर त्यानंतर मी इथे जी क्रीम करायला घेतली होती बिस्किटची, त्यामध्ये माझ्याच्याने दूध जास्त पडलं आणि ती खूप पातळ झाली आणि त्याचा कलरही थोडा चेंज झाला होता, त्यामुळे मी ती क्रीम टाकली नाही। त्याचबरोबर इथे आणून कॅडबरीचे 2 चॉकलेट मेल्ट करून मी केकवर टाकले होते, कारण हा मी पहिल्यांदाच केक बनवते आणि बनवूनच बघत होते, त्यामुळे अशा काही पद्धतीने मी केक बनवला होता आणि याला छोटंसं डेकोरेशनसुद्धा केलं होतं। आणि हा केक मी कशासाठी बनवला होता तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की आपल्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते, त्यानिमित्तानं मी हा केक बनवला होता।
तर बनवायचा केला आणि राहूनच गेला, कारण की सासरी काही माझ्याच्याने केक बनवणं झालाच नाही आणि आईकडे आले आणि सर्व सामान दिसलं, त्यामुळे मी हा केक बनवायला घेतला. कारण आपल्या चॅनलचे 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी मी हा छोटासा पहिल्यांदाच होममेड घरी केक बनवून सेलिब्रेट केला. तर तुम्हाला आजचा केक कसा वाटला तो सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. इथे जी बाजूला माझी बहीण आहे तीसुद्धा मला थोडी हेल्प करत होते, असं कर म्हणून, कारण मी केक जो आहे तो पहिल्यांदाच बनवते. मला ना केक बनवायला खूप जास्त आवडते, पण ते होईल की नाही याची खूप जास्त भीती होती. आणि आज मी पहिल्यांदाच केक बनवून घेतला आणि तो इतका छान बनला होता ना. थोडासा गॅस गेल्यामुळे त्याचा थोडासा हे झालं, पण खूप छान असा बनला होता. खायलाही खूप टेस्टी झाला होता आणि पहिल्यांदाच केक बनवला आणि फेल नाही झाला, त्यामुळे तर मला खूप जास्त खुशी होत होती. आणि आपले जे 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. इथून पुढेही चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. आणि माझ्याकडे जे वेफर स्टिक होत्या त्यानेच मी याला थोडीशी सजावट केली. तर तुम्ही बघू शकता सजावट केल्यानंतर हे असं काही दिसत होतं. तर मी इथे जे आहे चॉकलेट आणि त्या वेफर स्टिकचंच तेवढं डेकोरेशन केलं होतं आणि आपले जे कोको बिस्किट होते ते सुद्धा मी त्याला लावले होते. तर तुम्ही बघू शकता, मी कट करून दाखवते तुम्हाला. खूप स्पॉन्जी मस्त केक झाला होता. थोडासा खाली लागला होता तो केक, त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला ते नाही दाखवू शकले, पण मी दाखवायला पाहिजे होतं, सॉरी. लवकरच आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, त्यावेळी मी सेलिब्रेशनचा व्हिडिओ नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. बाय.